लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जुलै महिन्याच्या हप्त्याचे वाटप सुरू झालेलं आहे। म्हणजेच 1,500 रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर सुद्धा जमा झालेले आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये सगळ्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। परंतु काही महिला अशा आहेत की त्यांच्या खात्यावर पैसे येणार नाहीत, कारण जून महिन्यामध्ये देखील त्यांच्या खात्यावर पैसे आले नव्हते आणि तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की जून महिन्यामध्ये तुम्हाला पैसे आले होते की नाही। आणि आता ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ही बातमी काय आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक पाहायला मिळतात। आता महिलांना जुलैचा हप्ता वाटप सुरू झालेला आहे आणि येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत। परंतु काही महिलांना हे पैसे मिळणार नाहीत। आता त्या महिला कोणकोणत्या आहेत हे आपण पाहूयात, परंतु आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत ते आपण पाहूयात। तर सगळ्यात पहिला जिल्हा आहे सांगली, त्याच्यानंतर दुसरा जिल्हा आहे सातारा, नंतर नागपूर, पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, ठाणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बीड, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत आणि राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये उद्या आणि परवा येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं कारण नाही। आणि ज्या लाडक्या बहिणी या जिल्ह्यांमध्ये राहतात त्यांनी कमेंट करून सांगायचंय की तुम्हाला हा हप्ता जमा झालेला आहे की नाही, तुमचं नाव, जिल्हा आणि पैसे जमा झाले की नाही हे कमेंटमध्ये सांगायचं, म्हणजे आपल्यालाही समजेल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत। आता दुसरी महत्त्वाची बातमी म्हणजे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, तर ज्या लाडक्या बहिणी सरकारच्या निकषांमध्ये आणि अटींमध्ये बसत आहेत त्यांनाच फक्त पैसे मिळणार आहेत। त्याच्यामुळे तुम्ही सरकारच्या अटींमध्ये बसता की नाही हे आम्हाला कमेंट करून सांगायचंय। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।